वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांचं माझं चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. होप तुम्हाला माझा लास्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासोबत एक नवीन विषय आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आज आपण बघणार आहोत 5 असे हॅबिट्स जे मुलांच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये, रूटीनमध्ये इन्क्लूड केल्याने बराचसा त्यांचा सराव देखील होतो, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स देखील निर्माण होतो, आपली एजमध्ये बिल्ड होण्यामध्ये मदत होते. तर आज आपण असे 5 हॅबिट्स बघणार आहोत की ज्याने त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल, त्यांना एक डिसिप्लिन लागेल. तर लहान मुलांना फक्त खेळणी देणं पुरेसे नसतं, तर त्यांच्यामध्ये लहान वयापासूनच काही चांगल्या पण छोट्या पण चांगल्या गोष्टी रुजवणं ते देखील खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली सवय म्हणजे स्वतः जेवणाची, सेल्फ इटिंग. सुरुवातीला सांडेल, गोष्टी खराब होतील, मेसी होतील, पण हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढेल, डिसिप्लिन लागेल एका जागी बसून जेवण्याचा. आणि टिप इन्क्लूड करते, त्यामध्ये तुम्ही बघाल की हे रिअल टाईम इन्सिडेंट आहे की सेल्फ इटिंगने भरपूर फरक पडतो. आणि फक्त असंच नाही की पूर्ण त्यांना सेल्फ इटिंगने त्यांचं पोट भरणार नाही, हे देखील आपल्याला माहिती. तर तुम्ही सुरुवातीला त्यांना 3/4 जे आहे त्यांना खाऊ घालायचं आणि त्यानंतर तुम्ही जे 1/4 म्हणजे जे शेवटचं जे राहिलेलं आहे ते त्यांना खाण्यासाठी एन्करेज करायचं. यांनी त्यांना डिसिप्लिनही लागेल आणि त्यांना सेल्फ इटिंगची सवय देखील लागेल. आता दुसरी तेवढीच महत्त्वाची सवय म्हणजे ती आहे की त्यांचं जेव्हा खेळणी ते खेळून होते तर तेव्हा ते असेच घरभर पसरलेले असतात. बहुतेक वेळेस आई, वडील, कुणीही जे अवेलेबल असेल ते त्यावेळेला ते खेळणी किंवा तो पसारा व्यवस्थित करून ठेवतात. पण त्यासोबतच जर मुलांना अर्ली एजमध्ये तुम्ही सवय लावली की खेळून झाल्यावरती तुमचं बास्केट असेल किंवा तुमचं जे कोणतं कंटेनर असेल तर त्या कंटेनरमध्ये तुम्ही ते स्पेसिफिक खेळणी तुम्ही त्याला परत ठेवण्यासाठी एन्करेज करा. हळूहळू होईल, पण सुरुवातीला कमी वेळा ऐकेल, पण तुम्ही जर त्याच्यासोबत त्याला एन्करेज केलं की मी ठेवते, तू देखील ठेव. तर हे रिअल टाईम इन्सिडेंट मी तुमच्यासोबत शेअर करते. मी क्लिप्स देखील ॲड करेन, तर ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की या सरावातून त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन निर्माण होतं. त्यांचे कॉर्डिनेशन, हँड आय कॉर्डिनेशन, फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होण्यासाठी मदत होते आणि एक रिस्पॉन्सिबिलिटीची भावना निर्माण होते. तर ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ते आयुष्यात मुलांच्या आणि आपल्या देखील खूप प्रभाव करते आणि त्यामुळे हे आईवडिलांनी नक्कीच आणि लहान मुलांना शिकवलं पाहिजे. थर्ड इम्पॉर्टंट हॅबिट म्हणजे त्यांना दिवसातील काही रुटीनमधला काही वेळ त्यांना पझल सॉल्विंगसाठी त्यांना बसवणे. एका जागी बसून जेव्हा ते पझल सॉल्व करतात तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं, त्यांचे फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होतात. ॲब्सोल्यूट टॉनिक आहे तुमचं स्क्रीन टाईम. जर तुम्हाला कट डाऊन करायचं असेल, टाईम अँड अगेन मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलं असेल की जर तुमचा स्क्रीन टाईम जर कट डाऊन करायचा असेल तर बेस्ट टॉनिक आहे पझल सॉल्विंग करायला हवी. त्याच्याने मेन म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बिल्ड होतं, फाईन मोटर स्किल डेव्हलप होते, हँड आय कॉर्डिनेशन डेव्हलप होते आणि या हॅबिटमुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होण्यामध्ये आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये भरपूर त्यांचा फरक पडतो. फोर्थ आणि इम्पॉर्टंट हॅबिट म्हणजे आउटडोअर वॉक्स. आम्ही आमच्या रुटीनमध्ये आउटडोअर वॉक्स इन्क्लूड करतो. जेव्हा कधी आम्हाला वेळ असेल, वडिलांना किंवा मला, तर आम्ही त्याला नक्की वॉकसाठी घेऊन जातो. कारण फ्रेश एअरने त्याची ॲक्टिव्हिटी करण्याची पॉवर देखील वाढते आणि त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा खूप फरक पडतो. आणि जे मुलांप्रमाणे आपण वर्क करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं त्यांचे हॅबिट्स आपण जोपासणं. आता लास्ट आणि 5th हॅबिट म्हणजे त्यांचं फ्री प्ले. आता फ्री प्ले काय असतं
की अनस्ट्रक्चर्ड म्हणजे काय, की जेव्हा जितकं त्यांना त्यांच्या स्पेसनुसार खेळायला देणं, त्यांना टू दर विल त्यांना जे खेळायचे खेळून देणं. त्याच्याने काय होतं, त्यांचं कॉर्डिनेशन, फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होतात, त्यांच्या इमॅजिनेशनला त्यातून वाव मिळतो. आणि अशा गोष्टी, ह्या 5 गोष्टी जर आपण इन्क्लूड केल्या आपल्या डेली रुटीनमध्ये, तर त्या त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच मदत करते. तर ह्यासोबतच मी तुम्हाला काही रिअल टाईम इन्सिडेंट देखील या व्हिडिओसोबत ॲड केले आहे, तर ते नक्की बघा, त्याला ॲप्रिशिएट करा, माझ्या व्हिडिओला ॲप्रिशिएट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. असेच आपण आपल्या लहान मुलांपासून जास्त एक्सपेक्टेशन करणं चुकीचे आहे, पण त्यासोबतच आपण आपल्या मुलांना लहानपणापासून काही गोष्ट रुजवणं, काही गोष्टी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीची सवय लावणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. याच छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन चांगल्या सवयींमध्ये होतात आणि त्याचे आउटकम्स आणि ते बघण्यासारखे असतात. तर तुम्हीही नक्की तुमचे काही रिअल टाईम इन्सिडेंट असतील तर ते माझ्यासोबत शेअर करा. नवीन आणि इनोव्हेटिव्ह असे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.